आडगाव बुद्रुक जिल्हा परिषद गटाचा आयोजित मेळाव्याला ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते माजी आमदार संजूभाऊ वाकचौरे, प्रदेशचे उपाध्यक्ष भीमरावजी हत्यांबिरे साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरंग पाटील तांगडे, शहराचे अध्यक्ष खाजा शरफुद्दीन भाई, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष रजाक भाई, शहराचे युवक अध्यक्ष प्रशांतजी जगताप, अनिलजी सुरडकर, ज्यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं ते अतुल भाऊ गावंडे, शेख आरिफ भाई, सतीशजी देशमुख, बादशाह शेख, राजेंद्र चव्हाण, विष्णूजी जगताप, दिलीपजी बोर्डे, ज्यांनी आमच्या गावात शब्दसुमनाने स्वागत केलं असे खुर्शीद भाई, शिवाजीराव भालेकर, गोरखनाथ तळेकर, चंदूमामा सांगळे, जहीर भाई, मोहसिन भाई उपसरपंच, आणि जे थोड्या वेळाने माझं भाषण संपल्यावर ज्यांचा प्रवेश होणार आहे ते मोहसिन खान, जुबेर भाई पठाण उपसरपंच, गोरखनाथ तळेकर गुरुजी, उमर भाई, कलीम सलीम सय्यद, जहीर भाई, गयास पठाणजी, किरण सावंत, बळीराम मुरलीधर आपटे, विनोद सावंत आणि उपस्थित सर्वच मान्यवर. कुणाचं जर चुकून नाव राहिलं असेल तर ती माझी चूक नाही, चिठ्ठी लिहून देणाराची चूक आहे. म्हणून मनातल्या मनात काही शिव्या द्यायच्या असल्या तर त्या कृपया मला देऊ नका. कार्यक्रम संपल्यावर चिठ्ठी लिहून देणाराची भेट घ्या. पण गमतीचा भाग जाऊ द्या. आज गांधीली गावात मोठ्या संख्येनं आपण सर्वांनी आमचं सर, आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जेडपी सर्कलच्या मेळाव्याला आला तर काय म्हणाल? जेडपी सर्कलच्या मेळाव्याला ते मिळाला तर आज आडगाव बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये गांधीवली गावात असंख्य कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश केला आणि ते प्रवेश आणि मेळावा हा या ठिकाणी अतुल भैया गावंडे यांच्या माध्यमातून संपन्न झालेला आहे. आणि आपण बघितलं उत्स्फूर्त असा लोकांचा ओघ हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये येतो आणि अतुल गावंडेच्या माध्यमातून या गटामध्ये चांगली बांधणी ही पक्ष त्या ठिकाणी करत आहे. उद्धव सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तर तुमची बैठक वगैरे झालेली आहे का तिकीट संदर्भामध्ये? जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील तांगडे, शहराचे अध्यक्ष खाजाबाई, हे सगळे कल्याण काळे साहेब, काँग्रेसची मंडळी, दानवे साहेब आणि हे सगळे जिल्ह्यातले लोक, या जिल्ह्यातले हे महाविकास आघाडी संदर्भात त्या ठिकाणी बसतील आणि निश्चितपणानं महाविकास आघाडी म्हणून लढून ही जिल्हा परिषद ही महाविकास आघाडीच्या ताब्यात या ठिकाणी निश्चितपणाने येईल, याच्यामध्ये माझ्या मनामध्ये काही शंका नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये जेडपी गटासाठी किती मागणी केली तुम्ही? असं आहे की त्याच्या संदर्भात आमचे जिल्हाध्यक्ष जे आहेत तांगडे पाटील हे ग्रामीण तर सांगू शकतात, शहराच्या संदर्भात खाजाबाई सांगू शकतात. कारण तेवढं माझी त्यांची चर्चा झालेली नाही, पण त्यांचं कल्याण काळे साहेबासोबत, दानवे साहेबासोबत आणि उबाठा आणि काँग्रेस याच्या नेत्यांसोबत सातत्यानं बोलणं चालू आहे. ते बोलणं अंतिम टप्प्यात आहे आणि निश्चितपणानं योग्य मार्ग निघून महाविकास आघाडीच्या सकारात्मक पद्धतीनं एकत्रित ह्या निवडणुकीला सामोरे जाईल.